नमस्कार, मी सहयोगिता आणि आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। पाहूया आजची विशेष बातमी। आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार पंचायत राज समितीचे अध्यक्ष माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांच्या हस्ते आज पीर पहाडी दर्गा येथे 25 लाख रुपयांच्या विकास कामाचे उद्घाटन करण्यात आले। माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांनी हजारो कोटी रुपयांचा निधी मेहकर मतदारसंघात आणलेला आहे। मात्र निवडणुकीच्या आचारसंहिता असल्यामुळे कामाला सुरुवात करण्यासाठी अडचणी येत होत्या। तर आता निवडणुका झाल्या आहेत, त्यामुळे माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांनी आणलेल्या विकास कामाला सुरुवात झाली असून आज मेहकर येथील पीर पहाडी दर्गा येथे कुदळ मारून विकास कामाचे उद्घाटन करण्यात आले। माजी नगरसेवक तौफिक कुरेशी यांनी या कामासाठी पाठपुरावा केला होता। यावेळी माजी नगरसेवक व शिवसेना शहर प्रमुख जयचंद भाटिया यांनी माजी नगरसेवक तौफिक कुरेशी, रवी रहाटे, रामेश्वर भिसे, हर्षल गायकवाड तसेच हाजी साहब पठाण, समीर खान, सलीम भाई कुरेशी, खालिक भाई कुरेशी, अमीर भाई शेख, फिरोज अत्तार, शेख सलमान, अलीम खान, हुसेन कुरेशी, वसीम शेख, कलीम शेख, जाकिर कुरेशी, रईस कुरेशी, चांद कुरेशी, राजेक अली यांच्यासह मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। हाँ रफीक भाई, हाँ अंदर में चलिए। काय पड़ेगा? हाँ? नहीं चलता है। हाँ इधर मुख पर बोलना। इधर मुंह करना। पानी डालो, ये टिकाच पे डालो। छोड़ो बस नारल फोड़ो, नारल फोड़ो। ऊपर देख मुंडी, ऊपर कर। इधर देखो, इधर रख दो टिकाच मारो। नारळ फोडून दो पूरे। फुट थोड़ी मुंडी भी ऊपर ले उसे। ऊपर देख हुसैन। हां सर, बस 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 5 करो 5। बस इधर सब कुछ आने दे आता। हिले खाले नारळ फोडून नारळ इधर देख। देखो की तरफ देखो। ये मारो ना। नहीं बस नारळ फोडून मारो। नहीं अंदर सब ऐसे होने लगा। अरे भाऊ एक तुम्हारे हाथ से फोड़ो ना, एक मारे बस। घर कोई सही नहीं हमारा, दोनों में हाथ लगा। वो ऊपर देखो क्या है, पावला काम पूर्ण होते
या रवी भाऊ घ्या ये समा मार हा समाधान वरी पण समाधान मारो मारो नाही रे मारतो मारले मी रोब्या आगे रोब्या मारने लगा दो नमस्कार, आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज. मी उद्धव फंगाळ. आपण आहोत मेहकर शहरातील पीरपाडी या ठिकाणी. माजी आमदार संजय रायमुळकर साहेब यांच्या विकास निधीमधून या ठिकाणी आज विकास कामाला सुरुवात झाली आहे. काही मंडळी आहेत आपल्यासोबत, आपण पुढे त्यांनाच विचारून घ्या. नमस्कार. नमस्कार सर. तुम्ही शिवसेनेचे शहर प्रमुख आहेत. बरोबर. आज शिवसेनेच्या वतीनं माजी आमदार डॉक्टर संजय रायमुळकर साहेब यांच्या हस्ते कुदळ मारून पीर पहाडी येथे विकास कामाचं उद्घाटन झालं. याबद्दल काय सांगाल? तत्कालीन आमदार ज्यावेळेस आमचे आदरणीय संजयजी रायमुळकर साहेब होते, त्यांच्या प्रयत्नातून खऱ्या अर्थानं 25 लाख रुपये या ठिकाणी मंजूर झालेले आहेत. आणि ती कामाची सुरुवात इलेक्शन पिरियड असल्यामुळे त्या काळात काही आम्हाला करता आलं नाही. पण या मंडळीचा आग्रह होता, इथली जी आमची काही समाजाची मुस्लिम समाजाची मंडळी आहे की त्या ठिकाणी ती पैसे मंजूर झालेले आहेत, आपण त्या कामाला सुरुवात करावी अशी आमदार साहेबाकडे अनेक वेळा ही मंडळी त्या ठिकाणी गेली. आणि आमदार साहेबांनी आजचा दिवस देऊन एक चांगला दिवस आज त्यांनी या ठिकाणी बाबांना नतमस्तक होऊन त्या ठिकाणी कुदळ मारून नारळ फोडून त्या ठिकाणी कामाचा शुभारंभ केला. आमदार डॉक्टर संजय रायमुळकर साहब इन्होंने मुस्लिम समाज के लिए बहुत सारा विकास निधि दिया है और आज यहाँ पीरपाड़ पे विकास काम का उद्घाटन हुआ है, जिसके बारे में क्या बोलेंगे आप? वास्तविक आता आमदार साहेबांनी याच्या अगोदरच मुस्लिम समाजासाठी बऱ्याच ठिकाणी निधी दिलेला आहे आणि निधी देत असताना त्यांनी कोणत्याही प्रकारचा प्रपोज त्याच्यात केलेला नाही. कब्रस्तानमधील सभागृह, गेट, त्याच्यानंतर वैनगंगा नगरमध्ये त्यांनी याच्यासाठी पैसे दिलेत. गवळीपुरामध्ये समाज मंदिरासाठी पैसे दिलेले. त्यांचा पराभव जरी झालेला असला तरी ते जोपर्यंत आहेत आणि आम्ही जोपर्यंत आहोत ते आमच्यासाठी आमदारच आहेत. आमचे कोणते कामं असलेत आम्हाला पूर्णपणे शाश्वती आहे की ते आमचे कामं करतील. तुम्ही शिवसेनेचे माजी नगरसेवक आहेत, शिवसेनेसोबत राहता. आज पीरपाड्याच्या इथं विकास कामाचं उद्घाटन झालं, ते काय सांगाल? सभी को अस्सलाम वालेकुम। आज पीरपाड़ी बाबा के जो दरगाह है यहाँ पर बहुत सालों से कम चढ़ रहा था हमारे मुस्लिम समाज का कि हमको यहाँ पे शादी ये कंदोरे के लिए हॉल होना, तो आमदार साहब ने 25 लाख रुपए निधि दिए। मैं सभी मुस्लिम समाज की तरफ से उनका शुक्रगुजारी करता हूँ और हम जब तक आमदार साहब के साथ में रहेंगे। जो भी मेकर शहर में काम हुए आमदार साहब ने कब्रस्तान के लिए दिए, पचुराव दरगाह के लिए दिए, पचुराव के गेट के लिए दिए और मेकर मतदार संघ में शादी खाने की भी बहुत शर्त दिए। सो उसके लिए भी हम सब आमदार साहब का शुक्रगुजारी करते हैं। और ऐसा नहीं होने को होना कि कुछ लोग बेगानी की शादी में अब्दुल्ला दीवाना ऐसा कुछ लोग कर रहे हैं, तो ऐसा नहीं करने को ना। नया गाड़ी नया राह, तुमको चाहना से तुम नए काम लाओ, नए प्रपोज करो, मेकर मतदार संघ का विकास करो। विकास में कोई दो राय नहीं, लेकिन जिसने जो विकास लेके आए, जिन आमदार साहब ने, संजय रायमुळकर साहब ने, उनका काम उनको करने दो। दूध में खड़ा डालने का काम मत करो। इतना बोल के मैं 2 शब्द अपनी ओर लेता हूँ। ठीक आहे. आपल्या विकास निधीमधून म्हणजे आमदार विकास निधीमधून आज मेकर येथे पीरपाडी बाबा येथे विकास कामाचं उद्घाटन झालं, याबद्दल काय सांगाल तुम्ही? तुम्ही पाहिलं असेल की गेल्या मान्य राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब झाले तेव्हापासून न भूतो न भविष्यती असा विकास कामाचा निधी मेकर विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांच्या माध्यमातून मी या मतदारसंघामध्ये आणण्याचं काम केलं आहे. आणि बऱ्याच कामं आता उशिरा कामं मंजूर झाले, त्याचं टेंडर झाले, वर्कआउट थांबली, आचारसंहितेच्या अडचणी आल्या, लोकसभेची आचारसंहिता, विधानसभेची आचारसंहिता, त्याच्यामुळं हे कामं करण्यामध्ये थोडा विलंब झाला.
तुम्ही पाहिलं असेल की मागच्या या 2.5 वर्षामध्ये 4,500 कोटीची कामं आपल्या मेहकर विधानसभा मतदारसंघामध्ये मंजूर करून आणली आणि काही ठिकाणी आता या ठिकाणी मोठ्या थोडक्या मताधिक्याने माझा पराभव या ठिकाणी झाला आहे. परंतु जी काही कामं माननीय शिंदेसाहेबांच्या आशीर्वादाने या मतदारसंघामध्ये मंजूर झाली आणि त्या कामं स्थानिक लोकांना नागरिकांना माहीत आहे, आपल्या मुस्लिम समाज बांधवांना या ठिकाणी माहिती आहे की ही कामं कधी मंजूर झाली आणि त्याला तारखीचं बी आहे. आता तो आमदार व्हा शपथविधीच्या अगोदरच आपण केलेल्या कामाचं भूमिपूजन करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. परंतु आपण नवीन कामाचं लोकार्पण भूमिपूजन करा. आमचे जे कामं आहेत त्या कामाचं भूमिपूजनाला आम्ही सुरुवात केलेली आहे आणि प्रत्येक गावातील जे काही कामं आहेत ते कामं भविष्यामध्ये त्या कामाची सुरुवात प्रत्येक गावामध्ये मी जाऊन त्या कामाचं भूमिपूजन करणार आहे. मग नगरविकास असेल, त्याच्यानंतर ग्रामविकासाची कामं असतील, बजेटचे असतील, अल्पसंख्याक विभागातून शादीखाने असतील, कब्रस्तानचं वॉल कंपाऊंड असेल, सामाजिक न्यायाची कामं असतील आणि या 25-15 असेल, आमदार निधी असेल, अनेक कामं आहेत. प्रत्येक हेडवरचे अनेक कामं मतदारसंघामध्ये मंजूर झाले, टेंडर झालेले आहेत आणि ते कामं भविष्यामध्ये आम्ही या ठिकाणी प्रत्येक गावाला व्हिजिट करून ते कामं सुरू करणार आहोत. पठानच्या आ जाऊन थांब. रफीक काय हा ना तुम्ही ले आले बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा.